अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश सहकार खात्याच्या वतीनं काढण्यात आले। 5 मे रोजी सायंकाळी उशिरा हे आदेश काढण्यात आले। त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात नियुक्त करण्यात आलेले प्रशासक यांनी जिल्हा बँकेचा पदभार स्वीकारला। दरम्यान प्रशासक म्हणून जिल्हा विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारताच तातडीनं बँक प्रशासनाची बैठक बोलावली। अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची फेब्रुवारी 2026 म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच मुदत संपली होती। त्यानंतर सत्ताधारी दिवंगत अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले पाटील यांच्याकडे चेअरमन पद कायम होतं। सहकार खात्याने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील सहकार विभागाच्या निवडणुका 31 मे पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते। यामुळे जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील 3 सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलल्यानं बँकेवर प्रशासक म्हणून विद्यमान चेअरमन घुले यांच्याकडे पदभार कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत होती। तर विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून चेअरमन घुले पाटील हे या बँकेचा गाडा हाकत होते। मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी जिल्हा बँकेवरील प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले। या ठिकाणी नगरचे विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निकाळजे यांनी मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।